नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। हा चॅप्टर मॅथ्सचा आपला अल्जेब्राचा आहे आणि याच्या अगोदर आपले 14 लेक्चर झाले आहेत आणि आपले हे 15वे लेक्चर आहे। तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर प्रॅक्टिस सेट 4.3 पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.3 पाहतोय तर त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे का आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल। हा टेबल तुम्हाला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स। म्हणजे काही तुम्हाला जे काही सुटेबल वर्ड्स असतील आणि नंबर्स असतील याच्यामध्ये फिलअप करायचं आहे आणि हा टेबल दिलेला आहे, तुम्हाला हा टेबल काय करायचा आहे, फिलअप करायचा आहे। तर याचं सोल्युशन पहा। हा काय करायचं, सोल्युशन लिहिताना मी तर सोल्युशन लिहितोय, ठीक आहे। सोल्युशन लिहिताना हे जे मी व्हॅल्यू काढून दाखवतोय तो आणि व्हॅल्यू काढलेल्या जे काय करायचं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं। लिहिल्याच्या नंतर हा टेबल पुन्हा लिहायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आणि याच्यामध्ये व्हॅल्यू फिलअप करायची आहे। पहा तर पहा, पहिल्या याच्यासाठी काढू आपण, पहिल्या याच्यासाठी, ठीक आहे। 1 नंबरसाठी जे दिले त्या गोष्टी पहा। याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, फेस व्हॅल्यू ₹100 दिलेले आहे। किती दिले, फेस व्हॅल्यू 100 दिलेले आणि शेअर इज ॲट काय म्हणले तुमचं, पार म्हणलेलं आहे। तर मार्केट व्हॅल्यू काढायचं आहे। पहा किती दिले, काय दिले तुमचं, फेस व्हॅल्यू दिलेली आहे। फेस व्हॅल्यू इज इक्वल टू तुमचं ₹100 दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेअर इज ॲट पार असं सांगितलं आहे। शेअर इज ॲट पार, शेअर इज ॲट का आहे, पार आहे। देअरफॉर शेअर इज ॲट पार। मग तुमची फेस व्हॅल्यू 100 आहे, शेअर इज ॲट पार असेल तर देअरफॉर मार्केट व्हॅल्यू का असेल, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100 असेल का। पहा आपण ते मागच्या 2 लेक्चर म्हणजे 12व्या लेक्चरमध्ये, आय थिंक 12व्या किंवा 13व्या लेक्चरमध्ये आपण बघितले फेस कंपॅरिझन, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये जेव्हा तुमचा शेअर इज ॲट पार असते तेव्हा काय असते तुमचं, पहा म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू तुमची फेस व्हॅल्यू असते, ठीक आहे। मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू असते किंवा जेव्हा शेअर इज ॲट पार। शेअर इज ॲट पारचा अर्थ काय होतो, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू असते, ठीक आहे। वाटलं तर याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय करू शकता, ह्या याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहू शकता। देअर सिन्स काय असणार आहे तुमचं, सिन्स मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू, ठीक आहे। हे दोन्ही सेम असतात म्हणजे फेस व्हॅल्यू तुमची 100 आहे तर मार्केट व्हॅल्यू काय येणार, 100 येणार आहे। तर याच्यामध्ये तुमचा आन्सर काय येणार आहे, मार्केट व्हॅल्यू तुमची 100 येणार आहे। शेअर इज ॲट पार। आता 1 नंबरचं सोडून झालं तर 2 नंबरचं पहा क्वेश्चन। 2 नंबरला तुम्हाला काय दिलेलं आहे, फेस व्हॅल्यू दिलेलं नाही, काढायचं आहे। शेअर तुमचा ॲट प्रीमियम दिलेला आहे आणि तुमचं मार्केट व्हॅल्यू काय आहे तुमची 575 आहे। पहा म्हणजे तुमचा मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे तुमची, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू दुसऱ्या याच्यामध्ये 575 ही तुमची मार्केट व्हॅल्यू आहे। त्यांनी सांगितले देअरफॉर शेअर इज ॲट प्रीमियम। शेअर कसा आहे त्यांनी सांगितले, शेअर इज ॲट प्रीमियममध्ये शेअर आहे असं त्यांनी सांगितले। प्रीमियममध्ये शेअर असते तेव्हा तुमची मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू असते फॉर्म्युला तुमचा फेस व्हॅल्यू प्लस तुमचा काय असते प्रीमियम, ठीक आहे। प्रीमियम तुमचं मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे। तुम्हाला ज्या ज्या किमती दिल्या त्या टाका। मार्केट व्हॅल्यू तुमची त्यांनी किती दिले, 575 दिले, बरोबर टाकून द्या, बरोबर। फेस व्हॅल्यू किती दिली तुमची, काढायचे फेस व्हॅल्यू काढायचं आहे म्हणजे फेस व्हॅल्यू तुमचं काय क्वेश्चन मार्क येईल इथं, प्लस प्रीमियम तुम्हाला त्यांनी दिलेले शेअर इज ॲट प्रीमियम आणि प्रीमियम किती दिले, शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹500 इथं लिहून घ्या। शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹500, प्रीमियम पण त्यांनी दिलेले 500 तुमचं शेअरचं प्रीमियम आहे। तर हे प्रीमियमच्या जागी काय येणार आहे, ₹500 येणार आहे, ठीक आहे। तर ह्याला सोडून घ्या म्हणजे तुमचं फेस व्हॅल्यूच्या जागी फेस व्हॅल्यू ठेवून टाका। सरळ हे क्वेश्चन मार्क कशाला घेता, फेस व्हॅल्यूच्या जागी काय करा, फेस व्हॅल्यूच्या जागी फेस व्हॅल्यू ठेवून टाका, ठीक आहे। फेस व्हॅल्यूच्या जागी फेस व्हॅल्यू ठेवून टाका। मग ह्याला सोडवा तुम्ही, हे 500 जर मी इकडं आणला, ठीक आहे, 500 जर इकडं आणला तर साईन चेंज होईल म्हणजे 575 मायनस तुमचा 500 इज इक्वल टू तुमचा फेस व्हॅल्यू इकडला जशाच तसा आहे। तर ह्याला सोडवा तुम्ही, ह्याला जर सोडवला 575 775 मधनं 500 गेला तर तुमचा देअरफॉर काय असणार आहे, देअरफॉर म्हणजे तुमचा फेस व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा, ह्या 575 मधनं 500 गेला तर रुपीज काय उरेल तुमचा 75 उरेल। हे सगळ्यांना माहिती आहे, रुपीज किती उरेल तुमचा, ₹75 उरेल। किती उरेल, फेस व्हॅल्यू मग काय आहे तुमच्या याची 75 आहे। ह्याचा आन्सर आलेला आहे तुमचं, 2nd नंबरचा आन्सर आलेला आहे, ठीक आहे। 2nd नंबरचा आन्सर आहे ₹75। त्याच्यानंतर आता हे तुमचं हे झालेलं आहे, ठीक आहे। पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन सोडून झाले। आता 3रा नंबरचा क्वेश्चन आपल्याला जागा कमी आहे तर हे पण माहिती फिलअप करून घ्या। फेस व्हॅल्यू किती आहे तुमची ₹75 इथं फिलअप करायचं। लास्टला तुम्ही हा चार्ट लिहायचा सगळ्यांनी।
आता थर्ड नंबरचा आपण काय करू, इथं सोडून घेऊया. ठीक आहे, आपल्याला जागा कमी पडते म्हणून मी काय करतो, इथंच ह्याला मिटवतो आणि लिहितो. ठीक आहे, तर अशा प्रकारचा चार्ट कंप्लीट करायला तुम्हाला 1-2 मार्कासाठी परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे, तर असे चार्ट बनवायचे. ठीक आहे, कसे बनवायचे ते पण तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे, तर आता थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. थर्ड नंबर असं टाकायचं आणि लिहायचं. त्याच्यामध्ये फेस व्हॅल्यू तुम्हाला दिलेले आहे. किती दिलेले, फेस व्हॅल्यू ₹10 दिलेली आहे. फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹10. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू पण दिलेली आहे तुम्हाला. मार्केट व्हॅल्यू काय दिलेली आहे, रुपीज तुम्हाला दिलेले आहे 5. फेस व्हॅल्यू तुम्हाला 10 दिलेले आहे आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली ₹5. मग तुम्हाला शेअर काय काढायचं, इथं शेअर इज ॲट पार आहे, प्रीमियम आहे किंवा दुसरं काय असते, डिस्काउंट आहे. तर डिस्काउंट आहे, पार आहे, प्रीमियम. तर काय असेल तुमचं, मी तुम्हाला 3 कंडिशन सांगितल्या होत्या. जेव्हा तुमची मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन असते फेस व्हॅल्यूपेक्षा, तुमचा शेअर काय असते, शेअर इज ॲट प्रीमियम असते. काय असते, शेअर तुमचा प्रीमियम असते. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी एक कंडिशन सांगितली होती, हे रफमध्ये लिहून घ्या कुठंतरी, इथंच लिहायचं ना, रफमध्ये सांगतोय, रफमध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही मार्केट व्हॅल्यू तुमची बरोबर असते फेस व्हॅल्यूच्या, तुमचा शेअर काय असते, ॲट पार असते. काय असते, ॲट पार असते शेअर तुमचा. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू तुमची काय असते, लेस दॅन असते, लेस दॅन फेस व्हॅल्यूपेक्षा तुमचा शेअर इज ॲट काय असते, डिस्काउंट असते. शेअर इज ॲट काय असते, तुमचा डिस्काउंट. ह्या 3 पॉसिबिलिटी असतात. तर तुम्हाला बघायचं आता मार्केट व्हॅल्यू काय आहे तुमची बघायचं. तर ह्याला कॅल्क्युलेट करा. हे जशास तसं ठेवतो, पण हे तुम्ही इथं लिहायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला रफमध्ये सांगितलं नाही तर काय पोरं जशास तसं उमटवतात. ठीक आहे, मग तुम्हाला मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, मग ह्याला करायचं काय करायचं तुम्हाला, तर फेस व्हॅल्यूमधनं म्हणजे फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूमधनं फेस व्हॅल्यू काढा. ठीक आहे, किंवा कंपॅरिझन करा. म्हणजे फेस व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू काही करा, तुम्ही कंपॅरिझन करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर काय असेल, तुम्हाला मार्केट व्हॅल्यू तुमची काय आहे, 5 आहे. फेस व्हॅल्यू ₹10 आहे. म्हणजे याच्यातला डिफरन्स किती आहे तुमचा, 5चा आहे. म्हणजे सरळ तुमचा काय आहे, म्हणजे डिस्काउंटमध्ये शेअर आहे, सरळ येऊन जाईल. कसं काय, कारण तुम्हाला 5 काय आहे, तुमची मार्केट व्हॅल्यू कमी आहे, फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू काय आहे, कमी आहे. ह्याच्यात जर कंपॅरिझन जर केलं तुम्ही, ह्याच्यातल्या कशामध्ये बसते तुमचं, मार्केट व्हॅल्यू काय आहे तुमची, लेस आहे फेस व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे शेअर तुमचा काय आहे, डिस्काउंटमध्ये आहे. ठीक आहे, मग इथं लिहू शकता, वाटलं तर तुम्ही हे लिहू शकता, ₹5 इज लेस दॅन ₹10. ठीक आहे, ₹5 इज लेस दॅन ₹10. मग देअरफॉर तुमचं काय आहे, मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजे शेअर इज ॲट काय असेल तुमचा, देअरफॉर शेअर इज ॲट काय आहे तुमचा, डिस्काउंटमध्ये आहे शेअर तुमचा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे समजण्यासाठी, हे एवढा जो रकाना आहे तो समजण्यासाठी दिलेला आहे. हे बाकीचं लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला काय येणार आहे, शेअर इज ॲट काय असणार आहे तुमचा, डिस्काउंट असणार आहे. इथं काय येणार आहे तुमचा आन्सर, डिस्काउंट येणार आहे. हे एवढा चार्टच बघणार आहे तुमचा एक्झामिनर. बाकीचं ते पण काढा, ते पण बघू शकतो आणि जरा व्यवस्थित काढलं तर तुम्हाला चांगले मार्क पण देऊन टाकेल. शेअर इज ॲट काय असेल तुमचा, डिस्काउंट. आणि किती रुपयाच्या डिस्काउंटला आहे तुमचा शेअर, ₹5 डिस्काउंटला आहे. कसं काढलेलं तुम्हाला म्हणजे फेस व्हॅल्यूमधनं मार्केट व्हॅल्यू काढून टाका, ₹5 तुम्हाला सरळ दिसून पण येते. ठीक आहे, वाटलं तर शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ, इथे लिहून टाका, डिस्काउंट ऑफ ₹5 इथं लिहून टाका. प्रीमियम त्याने 500 सांगितलं, डिस्काउंट ऑफ ₹5 असं लिहून टाका. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. ह्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपण सेकंड बघूया. पहा, आता लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 2 लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा काय आहे तो. मिस्टर अमोल purchased 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. ठीक आहे, कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड दिलेला आहे 20%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट. रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. ठीक आहे, सरळ पहा क्वेश्चन लक्षात या. तर ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते लिहून घ्या. गिवन तुम्हाला काय दिलेलं आहे ते लिहून घ्या. गिवन कॉमा देऊन लिहा. शेअर्स किती आहेत तुमचे, 50 शेअर्स किती आहेत, 50 शेअर्स आहेत. बरोबर आहे, 50 शेअर्स. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू किती आहे एकाच शेअरची फेस व्हॅल्यू असेल किंवा मार्केट व्हॅल्यू असेल ती किती एकाच शेअरची देतात. फेस व्हॅल्यू आहे तुमची ₹100. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू
दिलेले आहे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू काय दिलेले आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर वॉज ₹80. मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹80. 80 ही काय आहे, मार्केट व्हॅल्यू आहे तुमच्या शेअरची. ठीक आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड दिलेले आहे तुम्हाला, डिव्हिडंड दिलेला आहे, लिहून घ्या. डिव्हिडंड दिलेला आहे, किती दिलं आहे त्यांनी डिव्हिडंड, 20%. डिव्हिडंडला आपण डी म्हणतो, इजिकल टू 20% दिलेला आहे डिव्हिडंड. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची इथं, जो तुम्हाला जो डिव्हिडंड भेटतो, जो डिव्हिडंड भेटतो तुम्हाला, तो कशावर भेटत असतो, जो डिव्हिडंड भेटतो तो तुम्हाला फेस व्हॅल्यूवर भेटतो. कशावर भेटतो, फेस व्हॅल्यूवर. मार्केट व्हॅल्यूवर खरेदी आणि विक्री होती, बाईंग अँड सेलिंग होते, पण डिव्हिडंड जो दिला जातो, जी काही त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे त्याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड भेटतो. तर लक्षात घ्या. तर आता तुम्हाला काय करू शकता, तुम्ही काय करू शकता, डिव्हिडंड पर शेअर काढू शकता. डिव्हिडंड पर शेअर, डिव्हिडंड पर शेअर. मागच्या वेळेचा जो डिव्हिडंड पर शेअर कसा काढणार आहे, डिव्हिडंड पर शेअर म्हणजे तुमचा डिव्हिडंड पर शेअर कसं काढू शकता पहा तुम्ही. मागच्या वेळेचा जो आपण एक्झाम्पल सोडवलं होतं त्याच्यानुसार डिव्हिडंड पर शेअर. मग फेस व्हॅल्यू तुमची काय आहे, 100 आहे. फेस व्हॅल्यू काय आहे तुमची, 100 आहे. फेस व्हॅल्यू 100 आहे, तीच 100%ची किंमत आहे. आणि तुम्हाला डिव्हिडंड भेटलेला आहे किती, 20%. म्हणजे 20 म्हणजे हे 100 कटला, हे 100 कटला तर तुम्हाला 20 म्हणजे ₹20 काय भेटणार आहे तुम्हाला, डिव्हिडंड भेटणार आहे. रुपीज किती भेटणार आहे, ₹20. म्हणजे तुम्हाला प्रत्येकी शेअर, एका शेअरवर डिव्हिडंड किती मिळणार आहे तुम्हाला, ₹20 इतका डिव्हिडंड मिळणार आहे. एका शेअरवर तुम्हाला डिव्हिडंड किती मिळणार आहे, ₹20 इतका डिव्हिडंड मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही किती शेअर्स खरेदी केल्या, अमोल परचेस्ड 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू, म्हणजे 50 शेअर्सवर डिव्हिडंड किती मिळणार आहे, टोटल डिव्हिडंड पण काढून घ्या. टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू तुमचा काय असणार आहे, म्हणजे शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे किती शेअर्स आहेत तुमचे, 50 शेअर्स. 50 इंटू तुमचं काय असणार आहे, 20. 50 इंटू 20 ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर आन्सर काय येते, 50 इंटू 20, 5 इंटू 2 काय होईल तुमचा 10 होईल. हे दोन, हा एक 0 आणि हा एक 0 तुमचे काय होतील 2 0, म्हणजे काय होईल 50 गुणिले 20 जर केलं तर तुमचं किती, 1000. म्हणजे त्याला, म्हणजे अमोलला किती डिव्हिडंड मिळाला असेल, अमोलला ₹1000 इतका डिव्हिडंड मिळणार आहे. किती मिळणार आहे, अमोलला ₹1000 इतका डिव्हिडंड मिळणार आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय, सम इन्व्हेस्टेड काढायचं असेल तुम्हाला, सम इन्व्हेस्टेड. ठीक आहे. सम इन्व्हेस्टेड, तर सम इन्व्हेस्टेड तुम्ही काढू शकता. सम इन्व्हेस्टेड कशी काढू शकता, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, तर मार्केट व्हॅल्यू तुम्हाला दिलेलं आहे, मार्केट व्हॅल्यू गुणिले तुमचं काय असेल, सम इन्व्हेस्टेड पण काढून घ्या तुम्ही. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असणार आहे, फॉर्म्युला तुमचा सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू असणार आहे तुमचा मार्केट व्हॅल्यू इंटू तुमचं शेअर्स, म्हणजे टोटल सम इन्व्हेस्टेड असणार आहे तुमचे, काय असणार आहे, टोटल सम इन्व्हेस्टेड आहे. ठीक आहे. तर टोटल सम इन्व्हेस्टेड लिहिण्यापेक्षा टोटल सम इन्व्हेस्टेड लिहिलं तरी चालते, कारण तुमचं टोटल सम इन्व्हेस्टेड आणि सम इन्व्हेस्टेड एकच आहे. पहा, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इंटू काय असणार आहे तुमचं, मार्केट व्हॅल्यू इंटू शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स. फॉर्म्युला जर लिहायचं असेल तर मार्केट व्हॅल्यू इंटू टोटल नंबर ऑफ शेअर्स. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू इंटू टोटल नंबर ऑफ शेअर्स. तर पहा, मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमची शेअरची, मार्केट व्हॅल्यू आहे तुमच्या शेअरची आहे 80 इंटू टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहे तुमचे, टोटल नंबर ऑफ शेअर्स आहे तुमचे 50. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करा. 8 इंटू 5 8 पंचे 40. ठीक आहे. 8 5 जा तुमचं 40, 8 5 जा 40 आणि हे 2 0, म्हणजे तुमचं त्यांनी किती पैसे गुंतवलेले आहेत, तर ₹4000 गुंतवलेले आहेत. किती गुंतवलेले आहेत, ₹4000 गुंतवलेले आहेत. 8 5 जा 40 आणि हा एक 0 आणि हा एक 0, म्हणजे हे 2 0. ठीक आहे. म्हणजे सम इन्व्हेस्टेड. मग रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. इथं रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला मी काय करतो, इथं लिहितो. ठीक आहे. हे एवढ्या याच्यामध्ये रेट ऑफ रिटर्न, देअरफॉर तुमचं रेट ऑफ रिटर्न काय असेल, रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, डिव्हिडंड आहे का नाही, टोटल डिव्हिडंड अपॉन काय असणार आहे, टोटल डिव्हिडंड अपॉन टोटल सम आहे का नाही, टोटल डिव्हिडंड अपॉन टोटल सम जर केलं तर तुम्हाला काय मिळते, डिव्हिडंड अपॉन टोटल डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 करा आहे का नाही. डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड
इंटू तुम्ही 100 जर केल्या तर तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, इज इक्वल टू रेट ऑफ इंटरेस्ट. डिव्हिडंड तुम्हाला किती मिळालेलं आहे, 1000 डिव्हिडंड मिळालेलं आहे. किती मिळालं, 1000. सम इन्व्हेस्टेड तुमची किती आहे, 4000 आहे. ठीक आहे, आणि 100 मल्टिप्लाय करा, म्हणजे हे 3 शून्य कटले तुमचे, हे 3 शून्य कटले. त्याच्यानंतर हा 4 राहिला, 4 तुम्ही का 100ला डिवाईड करा. 425 4 आहे का नाही, 25 इंटू 4 जर केलं तर 100 येते. म्हणजे 4 तुम्ही 100ला 25 वेळेस 25 वेळेस भागलं तर 100 येईल तुम्ही. ठीक आहे, म्हणजे तुमचं सरळ सरळ आन्सर काय असणार आहे, 25. आणि रेट ऑफ रिटर्न कसा असतो, पर्सेंटेजमध्ये असतो. म्हणजे रेट ऑफ रिटर्न जो मिळणार आहे तुम्हाला, किती मिळणार आहे, 25% हा रेट ऑफ रिटर्न आहे. आता ही एक मेथड आहे, ह्या मेथडनुसार तुम्ही कॅल्क्युलेट करत जा. दुसरी एक मेथड आहे, म्हणजे तुम्हाला किती शेअर्स आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. म्हणजे तुम्ही एका शेअरवर मिळालेला डिव्हिडंड आणि तुमची सम इन्व्हेस्टेड जर केल्या तरी तुम्हाला मिळेल. जसं की फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला जर सांगायचं असलं, म्हणजे हेच मेथड फॉलो करा. परीक्षेमध्ये काय करा, थोडी लॉंग कट मेथड आहे पण हीच मेथड फॉलो करा तुम्हाला, कारण आपण याच्या अगोदर एक एक्झाम्पल याच्यानं सोडवलेलं आहे आणि हे एक, आणि याच्यानंतरची पण असेच एक्झाम्पल सोडवा, कारण तुम्हाला याच्यामध्ये टोटल डिव्हिडंड कसं काढायचं कळेल, सम इन्व्हेस्टेड कसं काढायचं कळेल, त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न, ह्या सगळ्या गोष्टी कळते. परंतु तुम्ही जर काढायचं असेल तर हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तर तुम्ही ठेवू शकता, हा फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, जशाच तसा ठेवू शकता. परंतु तुम्हाला पूर्ण, म्हणजे हे डिव्हिडंड आहे, पूर्ण शेअरचा काढायची काही गरज नाही. एका शेअरचा डिव्हिडंड जरी काढला आणि तुम्ही सम इन्व्हेस्टेड एका शेअरची जरी काढल्या तरी तुम्हाला हे आन्सर मिळणार आहे. जसं की पहा, तर तुमचा रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, जसं की इथे काढून दाखवतो, तुमचं रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, म्हणजे रेट ऑफ रिटर्नला मी आर लिहितो, इज इक्वल टू डिव्हिडंड तुमचा काय असणार आहे, एका शेअरचा डिव्हिडंड, तुमचा एका शेअरचा डिव्हिडंड पर शेअर तुमचा ₹20 आहे, 20 अपॉन त्याच्यानंतर तुमचं सम इन्व्हेस्टेड, एका शेअरची सम इन्व्हेस्टेड किती आहे, 80 आहे. 80 रुपये त्यांनी गुंतवले, मार्केट व्हॅल्यू करायचं, आणि तुमचा 100. ह्याला जर सोडवलं तुम्ही, म्हणजे 20 जर डिवाईड केला तुम्ही 80ला तर 4 येईल, आणि या 4 जर डिवाईड केला तर 25. म्हणजे तुमचं इथं पण आन्सर येऊ शकते रेट ऑफ रिटर्न. पण हे तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटू शकते. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डायरेक्टली काढू शकता तुम्ही, पण ह्या मेथडनं सोडवत चला तुम्ही, कारण हे तुम्हाला इझी जाईल. आणि याच्या अगोदर पण आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. ठीक आहे, तर आता नंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. पहा, आता क्वेश्चन नंबर तुमचा लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर तुमचा 3rd आहे. जोसेफ परचेस्ड द फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. जोसेफ नावाचा व्यक्ती आहे, त्याने खालीलपैकी शेअर्स खरेदी केलेत, ह्याची टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची. तर अशा प्रकारचा एक क्वेश्चन आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिला होता, तसा घेतलेला आहे. तर ठीक आहे, म्हणजे कंपनी ABC तिथं पण होतं. तर सोल्युशन पहा, पहिल्यांदा कंपनी ABCचा आपण काढून घेऊया. कंपनी एमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, कंपनी बीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्या इन्व्हेस्टमेंट काढून घेऊया. तर आता इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज ॲज फॉलोज, असं वाटलं तर लिहू शकता, इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ, हे लिहिलं तरी चालते, स्टेटमेंट नाही लिहिलं तरी चालते. इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज ॲज फॉलोज. ठीक आहे, इज ॲज फॉलोज. ठीक आहे, असं लिहायचं. आता कंपनी एसाठी काढायचं आहे का नाही, इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इन कंपनी ए आहे का नाही. इन कंपनी ए सरळ लिहिलं तरी चालते, इन कंपनी ए लिहिले तरी चालते. ठीक आहे, शॉर्टमध्ये चालते. इन कंपनी ए लिहू आपण सरळ सरळ. कंपनी एसाठी काढणार आहे आपण. कंपनी एचा जो डेटा दिला आहे तो एकदाच लिहून घ्या. किती आहे टोटल शेअर्स, किती आहेत त्याचे, 200 शेअर्स आहेत. टोटल शेअर्स किती आहेत, 200 शेअर्स आहेत, बरोबर आहे, 200 शेअर्स आहेत. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू त्याची किती दिलेली आहे, फेस व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला ₹2 दिलेले आहे, ते पण लिहून घ्या. त्याच्यानंतर प्रीमियम दिले ते पण लिहून घ्या. प्रीमियम दिलेलं आहे, प्रीमियम दिलेलं आहे तुमचं रुपीज किती दिलेलं आहे, 18. आता एवढं लक्षात घ्या. आता तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट असते एखाद्या कंपनीमध्ये, म्हणजे तुमचं बाईंग आणि सेलिंग कशावर होती, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बाईंग आणि सेलिंग, खरेदी आणि विक्री तुमची याच्यावर होत असते, मार्केट व्हॅल्यूवर होते. मग मार्केट व्हॅल्यू तुम्हाला दिली नाही तर मार्केट व्हॅल्यू काढून घ्या. तर मार्केट व्हॅल्यू कशी काढणार, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू, तुमचा फॉर्म्युला आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मध्ये जर तुम्हाला प्रीमियम, म्हणजे फेस व्हॅल्यू दिले, प्रीमियम दिले, फेस व्हॅल्यूमध्ये जर प्रीमियम जर ॲड केल्या तर तुम्हाला येते मार्केट व्हॅल्यू. म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे, फेस व्हॅल्यू तुमची किती आहे, ₹2 आहे, ₹2 तुम्हाला प्रीमियम ₹18 मिळालेले.
ठीक आहे. म्हणजे तुमची मार्केट व्हॅल्यू ह्या कंपनीची आपल्याला जागा लागणार आहे, तर किती आहे तेच लिहितो पुढे मी. 2 + 18 2 + 18 होते तुमचा 20. म्हणजे तुमच्या त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमच्या शेअरची, म्हणजे कंपनी एच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ₹20. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये टोटल सम इन्व्हेस्टेड इन कंपनी ए, सम इन्व्हेस्टेड इन कंपनी ए किती असणार आहे, कसं काढणार आहे तुम्ही, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए. ठीक आहे. तर आपण फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए. तर इथं लिहितो, दिसत असेल तुम्हाला, देअरफॉर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू कसं असणार आहे तुमचं. पहा, आता मार्केट व्हॅल्यू काढलेली आहे आपण, ही एका शेअरची मार्केट व्हॅल्यू ₹20 आहे, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू ₹20 आहे. आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट किती आहे टोटल, म्हणजे त्यांनी 200 शेअर खरेदी केले, तर त्याची शेअर 200 शेअर खरेदी केलेले आहेत जोसेफने, आणि एका शेअरची 20 आहे, तर टोटल किती पैसे होतील, म्हणजे 200 × 20 करा, 200 × 20. हे कसं आलं कळलं असेल तुम्हाला, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी काढणार आहे. आता एका शेअरची किंमत ₹20 आहे, तर 200 शेअरची किंमत कसं, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. एका शेअरची किंमत ₹20, तर 200 शेअरची, म्हणजे 200 शेअर खरेदी केला त्याने ₹20 एक, तर त्याचे किती होणार पैसे पहा. तर हे किती होणार कॅल्क्युलेट करा, 2 × 2 4 होईल, आणि हे 2 0 आणि हा 1 0 3 0, म्हणजे ₹4000 किती कंपनी एमध्ये त्यांनी गुंतवलेले आहेत. कंपनी एमध्ये ₹4000 त्यांनी गुंतवले आहेत. किती गुंतवले आहेत कंपनी एमध्ये, 4000 गुंतवलेत. आता हे कंपनी एचं झालं. कंपनी बी साठी आपण काढून घेऊ सेम. आता हे मी मिटवतो, आपल्याकडे जागा कमी आहे, तर मी याला कंपनी बी साठी इथं काढून घेऊ आपण सेम. तर पहा, जी माहिती दिली कंपनी बीची ती लिहून घ्या, आणि बाकी सगळं काढायचं तुम्हाला. कंपनी बीचं काय काय दिलेलं आहे पहा. कंपनी बी इथं आहे तुमची 45 शेअर्स. किती आहे कंपनी बीचं, 45 शेअर्स. ठीक आहे, लिहून घेतल्या. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू त्याची दिलेली आहे तुम्हाला ₹500 दिलेले आहे. आता मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे तुम्हाला, तर तुम्हाला फेस व्हॅल्यू काढायची काही गरज नाही, किंवा डिस्काउंट प्रीमियम ही काढायची गरज नाही, कारण तुम्हाला काय करायचं आहे, सम इन्व्हेस्टेड करायचं आहे. तर मार्केट व्हॅल्यू असेल तर तुम्हाला डायरेक्टली करता येते. देअरफॉर सम इन्व्हेस्टेड इन कंपनी बी इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, कंपनी बी इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. लिहायचं असेल तर लिहू शकता, मार्केट व्हॅल्यू इंटू टोटल नंबर ऑफ शेअर्स. हा फॉर्म्युला मागच्या वेळेस लिहिला नव्हता, लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही, नाही लिहिलं तरी चालते. मार्केट व्हॅल्यू आहे तुमची किती आहे, ₹500 आहे. ठीक आहे, 500 गुणिले इंटू टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, त्यांनी 45 शेअर्स खरेदी केले, 45. ठीक आहे. तर ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करा. म्हणजे आता पहा, हा 45 आणि हा 45 × 5, म्हणजे सरळ तुम्ही काय करू शकता, 50 गुणिले जर 5 केल्या, 50 गुणिले जर 5 केल्या, तर तुम्ही काय येते, 250 येते. मग ₹250 आलेलं आहे तुमचं. 250 मधनं तुम्ही काय केलेलं, 50 गुणिले 5, आणि काय करायचं तुम्हाला, मग त्याच्यामधनं 250 मधनं हे तुम्हाला ₹5 प्रत्येकी एक्स्ट्रा 5 धरलेलं आहे, तर ते तुम्हाला काय करावं लागणार, मायनस करावं लागणार आहे. किंवा जाऊ द्या, कन्फ्युजन कशाला करता, 45 × 5 करा तुम्हाला सरळ. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सरळ ह्या 45ला 50 धरू शकता. म्हणजे तुम्ही किती एक्स्ट्रा धरायला, प्रत्येकी 5 एक्स्ट्रा धरायला, म्हणजे 5 × 5 25 एक्स्ट्रा धरायला, ते मायनस करू शकता तुम्ही. डायरेक्टली करून टाका, वाटलं तर कन्फ्युजन कशाला. 45 × 5 जर केलं तर 5 × 5 25 होईल. 5 इथं आला, आणि 2 हा तुमचा कॅरी आला, 5 चौक 20, 4 पंचे 20, आणि हा 2 22, म्हणजे 225 आलेला आहे. ठीक आहे. आणि तसं केलं असलं तर कसं आलं असतं तुमचं, 50 गुणिले तुम्ही 5 × 50, ह्याला 50 धरले असते, म्हणजे 5 एक्स्ट्रा धरले असता, किती झालं असतं, 250 झालं असतं. मग तुम्ही किती एक्स्ट्रा धरल्या होत्या, प्रत्येकी 5 एक्स्ट्रा धरल्या होत्या, आणि 5 वेळेस धरल्या होत्या, म्हणजे 25 एक्स्ट्रा धरल्या होत्या. 250 मधनं 25 मायनस केलं तर 225 आलं असतं, बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजे हे 225 आलेलं आहे. काय केलं, 45 गुणिले 5 केल्यावर 225 आले, आणि हे 00, म्हणजे ₹22,500 काय आहे, कंपनी बी मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. किती आहे, ₹22,500 ही कंपनी बी मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आता कंपनी सी ची काढून घेऊया आपण. आता हे जसं काढले ते तसंच काय करूया, आपण कंपनी सीचं काढूया. हे लिहून घ्या, हे मिटवतो, आपल्याकडे जागा कमी आहे, तर कंपनी सीचं आपण इथंच काढू. तर ठीक आहे, कंपनी सीचं जे दिलं आहे ते लिहून घ्या. तर कंपनी सी इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, शेअर किती आहे, एकच शेअर आहे कंपनी सीचा याच्याकडे. ठीक आहे.
आणि मार्केट व्हॅल्यू कंपनीची किती आहे त्याची ₹10,540. आता ही खूप मोठी मार्केट व्हॅल्यू आहे कंपनीची, ठीक आहे. एक शेअरच आहे पण ₹10,540 हा हे पहा. देअरफॉर काय असणार आहे तुमचं सम इन्व्हेस्टेड इन कंपनी सी. इन सी लिहिले तरी चालेल, सम इन्व्हेस्टेड इन कंपनी सी लिहिले तरी चालेल. हे सरळ सरळ तुम्ही असं लिहू शकता, ठीक आहे. किंवा कंपनी सी मध्ये लिहिलं तरी चालते. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी लिहिले तरी चालते. सम इन्व्हेस्टेड इन कंपनी सी, ठीक आहे, लिहू आपण कंपनी सी इज इक्वल टू तुमच्या भाषेवर आहे, म्हणजे तुम्ही वर्डिंग कशी करता त्याच्यानुसार आहे. सम इन्व्हेस्टेड इन कंपनी सी, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी असं लिहिलं तरी चालते. सी इज इक्वल टू काय असते तुमचं म्हणजे टोटल शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू आहे का नाही. मार्केट व्हॅल्यू इंटू टोटल शेअर्स, मार्केट व्हॅल्यू इंटू टोटल नंबर ऑफ शेअर्स, टोटल नंबर ऑफ शेअर्स. आता मार्केट व्हॅल्यू तुमची किती आहे 10,540 आणि शेअर्स किती आहेत तुमची 10,540 आणि शेअर्स किती आहेत तुमची फक्त एकच शेअर्स आहे. म्हणजे आन्सर तुमचं किती येणार आहे, आन्सर ₹10,540. तर हे झालेलं आहे तुमचं थर्ड नंबरचं पण हे केलेलं आहे. पण क्वेश्चन काय आहे तुमचा फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे हा जोसेफ नावाचा व्यक्ती कंपनी ए मध्ये काही पैसे गुंतवला, कंपनी बी मध्ये काही पैसे गुंतवला आणि कंपनी सी मध्ये काही पैसे गुंतवले आहे. ह्या तिन्ही कंपन्यांमध्ये काही पैसे गुंतवले तर एकत्रितरित्या केलं तर किती पैसे होतील आहे का नाही. तर ते करायचं आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय, इथं लिहितो मी टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ, ठीक आहे. इथं लिहितो मी टोटल, देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ, टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ, देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं इज इक्वल टू पहिल्या कंपनीमध्ये ए मध्ये किती गुंतवलं ते आपण काढलं होतं. तो आकडा किती होता, आपण ए मध्ये जे गुंतवलेली रक्कम होती 4,000 आणि बी मध्ये 22,500. ए मध्ये आपण किती गुंतवले होते 4,000, बी मध्ये आपण किती गुंतवले होते. काय करतो मी हे खालीच लिहितो सगळं, नाहीतर इथे लिहितो 22,000 किती होते 22,500 होते ना. आणि सी मध्ये तुमचं काय असते, सी मध्ये हे इथंच 10,540. एकदाचं कन्फर्म करून घ्या आणि ह्याचा आन्सर काय ते मला सांगा, ठीक आहे. पहिल्या कंपनीमध्ये 4,000, दुसऱ्यामध्ये 22,500 आणि तिसऱ्यामध्ये 10,540. हे तुम्हाला सांगितले इथं ए बी सी मधला आकडा हा सी मधला 10,540. तर ह्या सगळ्यांना जर ॲड केल्या तुम्ही तर ॲड केल्याच्या नंतर आन्सर काय आहे ते तुमचं बघून घ्या. पहा डायरेक्टली तुम्ही ॲड बी करू शकता. पहा हा 4,000 आणि 22,500, तर 22,500 मध्ये जर 4 ॲड केल्या तर 22,000 मध्ये 4 ॲड केल्या तर तुमचा होईल 26,500. 26,500 मध्ये हा 500 ॲड करा, 40 सोडून द्या तर 27,000 होईल. 27,000 मध्ये हा 10,000 ॲड करा, 10,000 ॲड केलं तर 37,000 आणि हा 40 सोडला होता तर 37,040 होईल तुमचा. किती होईल 37,000 काय होईल तुमचा 40 रुपये होतील. म्हणजे 37 एकक दशक शतक हजार 10,000 37,040 रुपये इतके तुमचे होतील, ठीक आहे. 37,040 इतकी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे कोणाची ह्या जोसेफची टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सगळीकडे त्यांनी सगळ्या कंपनीमध्ये किती 37,040 रुपये इतके गुंतवलेले आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 4 बघू. हा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर तुमचा काय आहे 4. क्वेश्चन नंबर 4 आहे, सिंपल क्वेश्चन आहे. श्रीमती देशपांडे परचेस्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. हा क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठी येणार आहे. तर पहा क्वेश्चन काय म्हणतो, सोल्युशन पाहायचं. सोल्युशन एकदा क्वेश्चन तुम्हाला समजून शकतो. देशपांडे नावाचे काय आहे व्यक्ती आहे, परचेस्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू म्हणजे त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹5 आणि ते प्रीमियमवर ₹20 खरेदी करते. तर 20,000 रुपयाचे शेअर्स खरेदी केले, 20,000 रुपीजचे शेअर खरेदी केले तर तिने किती शेअर्स खरेदी केले हे काढायचे, किती शेअर्स, ठीक आहे. जे दिले ते लिहून टाका तुम्ही. फेस व्हॅल्यू काय आहे, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू तुम्हाला दिलेलं आहे ₹5 गिवन म्हणून लिहून टाका. फेस व्हॅल्यू तुमची 5 आहे. प्रीमियम दिलेलं आहे तुम्हाला, प्रीमियम इज इक्वल टू तुमचा आहे रुपीज का आहे ₹20. प्रीमियम ₹20 आहे. हाऊ मेनी शेअर्स विल गेट, टोटल सम इन्व्हेस्टेड किती आहे तर टोटल सम
इन्व्हेस्टेड, टोटल सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू तुमचा ₹20,000. टोटल सम इन्व्हेस्टेड ₹20,000 ही आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिलेला आहे का नाही, तर मार्केट व्हॅल्यू काढून घ्या तुम्ही. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असते तुमचं, फेस व्हॅल्यू मध्ये जर तुम्ही प्रीमियम जर ॲड केल्या तर तुम्हाला काय मिळते, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम ॲड केलं तर तुम्हाला मार्केट व्हॅल्यू मिळते. तर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू तुमची 5 आहे आणि प्रीमियम तुमचा आहे ₹20. जर ह्याला जर सोडवल्या तुम्ही तर 25 येईल तुमची, म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय आहे, देअरफॉर तुमची मार्केट व्हॅल्यू काय आहे, मार्केट व्हॅल्यू ही तुमची ₹25 आहे. ह्या शेअरची मार्केट व्हॅल्यू काय ₹25 आहे. हे कळलं असेल तुम्हाला. मार्केट व्हॅल्यू काय आहे तुमची 25 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला किती शेअर्स पहा. आता टोटल सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असते पहा, टोटल सम. आता फॉर्म्युला माहिती असेल, देअरफॉर तुम्हाला काय टोटल सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू तुम्हाला काय फॉर्म्युला माहीत आहे, मार्केट व्हॅल्यू इंटू टोटल नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू इंटू टोटल नंबर ऑफ शेअर्स. मग आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत आहे. टोटल सम इन्व्हेस्टेड कशी काढतो, मार्केट व्हॅल्यू एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत ते काढतो आपण. मग तुम्ही पहा टोटल सम इन्व्हेस्टेड तुम्हाला माहिती आहे, टोटल सम इन्व्हेस्टेड आहे ₹20,000. किती आहे तुमची, ₹20,000 आहे. किती आहे, ₹20,000 आहे. मार्केट व्हॅल्यू आपण आता काढलेली आहे एका शेअरची 25 आहे, 25. तर काढायचं काय तुम्हाला, टोटल नंबर ऑफ शेअर्स. काय काढायचं तुम्हाला, टोटल नंबर ऑफ शेअर्स. टोटल नंबरला आपण शॉर्टमध्ये असे लिहू शकतो, नंबर ऑफ शेअर्स. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ शेअर्स. तर ह्याला सोडवा. हा 25 काय होईल तुमचा, इकडं डिव्हिजनमध्ये जर याला जर व्यवस्थित लिहायचं असेल तर देअरफॉर तुमचं काय असेल, टोटल नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू, ह्याला काय लिहू शकतो, म्हणजे हा 20 आहे, 20,000च्या खाली हा इकडला मल्टिप्लिकेशन इकडं डिव्हिजनमध्ये येईल. त्यालाच मी असं उलटं लिहिलं, लेफ्टला लेफ्ट करून. ठीक आहे, लेफ्टला राईट आणि राईटला लेफ्ट, म्हणजे साईड चेंज करून मी याला अरेंज करून लिहितो डायरेक्टली. आता 20,000 डिवायडेड बाय तुमचं काय असणार आहे, 20,000 डिवायडेड बाय तुमचं आहे 25. ठीक आहे, 25 डिवाइड करा. आता तुम्ही काय करू शकता, ह्या 25 जर डायरेक्टली डिवाइड केलं तर 25 जर डिवाइड केलं तुम्ही ह्या 200ला डायरेक्टली डिवाइड करू शकता 25. ठीक आहे, तर ह्या 100ला डिवाइड केलं तर 4 वेळेस आणि 200ला डिवाइड केलं तर 8 वेळेस, म्हणजे 800. म्हणजे टोटल नंबर ऑफ शेअर्स काय आहे त्याची 800 असणार आहे. हे दिसत असेल तुम्हाला 800. म्हणजे तर ही श्रीमती देशपांडे किती शेअर्स खरेदी करू शकते, 800 शेअर्स खरेदी करू शकते. बरोबर आहे. तर लास्टला एक स्टेटमेंट लिहा, देअरफॉर श्रीमती देशपांडे विल गेट 800 शेअर्स. इथे लिहा स्टेटमेंट, देअरफॉर श्रीमती देशपांडे विल गेट 800 शेअर्स. किती मिळतील तिला, 800 शेअर्स खरेदी करू शकते. ते किती, 800 शेअर्स खरेदी करू शकते. किती रुपयाचा एक शेअर पडलात, मार्केट व्हॅल्यू ₹25 आणि तिने किती 20,000मध्ये 25 रुपयाचा एक शेअर 20,000मध्ये ती 800 शेअर खरेदी करू शकते. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 आहे. तो काय करा तुम्ही होमवर्कमध्ये काय करा, घरी करा आणि याचा आन्सर काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, इथंच थांबू. ह्याच्या पुढला जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईकसुद्धा करा.